वाटते एपीआय सलीम शेख साहेब हेही राजकुमार लवे पाटलांच्या अतिशय जवळचे निकटवर्ती आहेत. पाहूया राजकुमार लवे कोणाला सपोर्ट करतायत. राजकुमार लवे यांच्याकडून आताच असं सांगण्यात आलंय की जर कोळी साहेबांनी जर शेख साहेबांना आउट केलं तर 500 रुपयांचं बक्षीस आहे. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 25 मिनिटांचा निर्धारित अवधी मात्र फर्स्ट सेशनसाठी आहे आणि निर्धारित 25 मिनिटांमध्ये जर सेशन कंप्लीट झाला नाही तर आपण पाहतो एक अतिरिक्त खेळाडू हा मात्र 30 सर्कल मध्ये येईल आणि हा रूल मात्र या मॅच पासून पुन्हा एकदा इम्प्लिमेंट आपण करतोय. दोनही पंच मात्र सज्ज होतील आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज अर्थात तुषार वाघ यांना आपण पाहतोय तर फलंदाजी मार्क वरती अविनाश आणि शेख साहेब यांना फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. ऑल सेट लेट्स प्लेचा मुख्य पंच. ती छोटे मंडळी प्रेक्षक मंडळी आपण मैदानाच्या आतून चाललेल्या विनंती आपण बाहेरून चला बाउंड्री लाईनच्या बाहेर चला पटकन चला पळा लवकर चला बाउंड्री लाईनच्या बाहेर जा. छोटी प्रेक्षक मंडळी चालली तिकडून ती चला चालू करा. पंचांना विनंती आहे पहिल्या क्रमांकाचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज आणि पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक बॅटची लीडिंग एज घेऊन चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती घणाघाती प्रहार चेंडू आकाश मार्ग सीमा रेखा पार. ब्रॅडेड षटकार खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक चांगला आगाज मात्र मैदानाच्या मध्ये गेला. लोअर ज्यूसी फुल टॉस होता फुल लॉस करून जाईल आणि या 6 धावा धावफलकाला आकार देतील. धावफलकावरती 6. सन्मान्य सुयश शेठ जाधव साहेब महालक्ष्मी ज्वेलर्सचे सर्वे सर्वा यांचे या ठिकाणी शुभागमन होते. सुपे प्रीमियर लीग 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत. पहिला बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहिला. याही वेळी आपण पाहतोय तीच रिजन तोच दरार आणि तीच दहशत काढण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज मात्र आपण पाहतोय नक्कीच आखून टप्प्याचा चेंडू टाकलाय आणि त्यावरती मात्र एक चांगलं कप बॅक पुन्हा एकदा आपल्या टीमला करून दिलंय आणि आणखीन एक डॉट बॉल धावफलकाला स्थिर ठेवेल. त्याचप्रमाणे आपण पाहतोय पारगाव चषक अर्थात शिव शाहू फुले आंबेडकर चषकाचे आयोजक कदीरभाई शेख देखील सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपले सहर्ष स्वागत. नक्कीच आपण पाहतोय सुबे प्रीमियर लीगचा हा 16 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर मात्र डॉट बॉल आणि त्यानंतर विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. चला न्यू बॅटर चला पटकन. तुषारजी वाघ साहेब आपण पाहतोय नक्कीच फिजिकल फिटनेसचे सर्वोत्कृष्ट ट्रेनर आहेत आणि आज मात्र गोलंदाजी मार्क वरती आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संघाची आवश्यकता होती ती विकेटची आणि त्या विकेटची मोहर मात्र आपल्या टीमसाठी पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक सरली केली जाते आणि हा सर्जिकल स्ट्राईक पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. तो नवीन फलंदाज न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय यांना मात्र प्रतिस्पर्धी संघाला पराभवाची धूळ चालण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कंबर कसावी लागणार आहे. अभी नहीं तो कभी नहीं, जो जीता वही सिकंदर और जो हारा वो सीधा अपने घर के अंदर हे समीकरण आहे आणि त्या समीकरणाचा परिपूर्ण अभ्यास करत मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण इनिंग मात्र बिल्ड करावी लागणार आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देत खराब चेंडूची वाट लावणारी कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये लावावी लागेल. कारण समोर जर पाहिलं तर पट्टर प्रतिस्पर्धी असणारी एक मातब्बर टीम आणि या टीमचा हा गोलंदाज. ओ शॉट फॉली हाफ ट्रॅकर मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक धबक्या पावलाने चेंडूवरती आलाय आणि बस बघतच राहिलाय. एक संधी मैदानाच्या मध्ये धबक्या पावलाने आली होती, चोर पावलाने आली आणि ते निघून देखील गेलेली आहे. संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतरण करण्यामध्ये काहीच अपयश आहे आणि त्यानंतर मात्र 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 8 धावा या धावफलकावरती आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 मातब्बर प्रतिस्पर्धी संघांची गाठ मात्र या मैदानाच्या मध्ये पडतीये. आज मात्र कोण कुणाची वाट लावणार आहे हे येणारे काळ आणि वेळ मात्र तुम्हाला सांगून जाईल. दरम्यानच्या काळामध्ये हे क्रिकेटचं एक मोठं बॅटल एक रणसंग्राम खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये येला आज मात्र भेटलेला आपल्याला पाहायला भेटेल. मनगट आणि मेंदूचा परिपूर्ण वापर करत तुम्हाला मैदानाच्या मध्ये मार्गक्रमण करावं लागणार आहे आणि त्यासाठी ही जोडी आपण पाहतोय पहिली विकेट षटकारा पाठोपाठ आली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय डबल्सच्या सहाय्यानं धावफलक पुढे नेलाय. 8 धावा पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज घेऊन बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल झालाय. सेकंड स्लिपला अप्रतिम कामगिरी होतीये. त्यावरती कुठली धाव मात्र मैदानाच्या मध्ये येणार नाहीये आणि या षटकाला मात्र आपण पाहतो नक्कीच
एक चेंडू शेष असताना धावफलकावरती तब्बल 8 धावा, एक गडी गमावत साहेब 11 हा संघ. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. ओहो, पुढचाही बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हा षटकाला मात्र पूर्ण विराम देईल. धावफलकावरती आहेत 8 धावा, एक गड्याच्या मोबदल्यात. 25 मिनिटांचा निर्धारित वेळ तुमच्याकडे आहे. निर्धारित 6 षटकं ही जर 25 मिनिटांमध्ये टाकली गेली नाहीत तर तुम्हाला मात्र एक अतिरिक्त खेळाडू हा 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे. त्यामुळे थोडं स्पीडअप करा. ऑन स्क्रीन आपण पाहतोय नक्कीच टायमर हा मात्र ऑन आहे आणि या टायमरच्या माध्यमातून मात्र नक्कीच तुम्हाला मात्र दंडित करण्याचा सर्वाधीन अधिकार हा मुख्य पंचांकडे आहे. वेळ तुमची जर संपली 25 मिनिटांची तर मात्र तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू हा 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. अजूनही 20 मिनिटांचा अवधी या निर्धारित 5 षटकांसाठी आहे. 4 मिनिट प्रति षटक या धावगतीनं या वेळेनं मात्र आपण पाहतो नक्कीच तुम्ही बाउंड आहात, टाइम बाउंड आहात आणि त्या वेळेमध्ये मात्र तुम्हाला हे षटक कंप्लीट करणं हे अनिवार्य असणार आहे. दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रफुल्ल शेळके यांना. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मात्र या षटकाचा सामना करावा लागेल तो शेख साहेब यांना. अक्षय आणि शेख साहेबांची ही जोडी मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा या खडतर मार्गावरती पुन्हा एकदा मार्गक्रमण. हो, सुरेख बॉल मैदानाच्या आतमध्ये. लालच भरा चेंडू हा मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थाने टाकला होता. त्यावरती मात्र मोठा फटका टाकण्याचा बाणच दाखवलाय आणि त्यामध्ये मध्ये सपशल अपयश मात्र मैदानाच्या मध्ये फलंदाजाला येत आहे आणि त्या बॉलची लेंथ मात्र रीड करण्यामध्ये काहीच अपयश. बिहाइंड द विकेट चतुर आणि चाणाक्ष विकेट कीपर. द मॅन विथ द गोल्डन आर्म्स हॅज बीन कलेक्टेड सेफली अँड इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय पाठीमागे सरकलाय, जागा बनवली आणि चेंडूला आसमान दाखवत चेंडू आकाश में तारों के संग बातें करते सीधा बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. आपण पाहतोय द मॅन फ्रॉम टीम साहेब 11 शेख साहेब has been set on fire and sent a ball outside of the park. One more marvelous mighty and gigantic hit. षटकार. हा षटकार पुन्हा एकदा धावफलकाला आकार देणारी निर्विकार कामगिरी या महत्वपूर्ण मॅच मध्ये करेल. 14 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचं हे षटक आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रफुल्ल यांच्यावरती मात्र आक्रमण आहे. एक चांगला फटका मैदानाच्या मध्ये पहिला बॉल डॉट होता. त्यानंतर मात्र आपण पाहतोय बॅकफुट वरती जागा बनवली आहे, रूम केलाय आणि त्यानंतर मात्र पुलचा पॉवरफुल आणि सक्सेसफुल फटका मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. बॉल बॉय जा आपले पटकन. चला पंचांना विनंती आहे. दोन षटकांपूर्वी जर चेंडू हरवला, खराब झाला तर मात्र नवीन बॉल हा रूल आपल्या स्पर्धेचा आहे. विनंती असेल पंचांना. नसेल बॉल नक्कीच आपण पाहतोय शेख साहेबांचा हा फटका पाहून खऱ्या अर्थानं गालावरची खडी पडती ती राजकुमार साहेबांच्या आणि आपण पाहतोय अत्याधिक आनंद मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती झळकताना आपल्याला पाहायला भेटतोय. काही खुशी, काही गम, काही ज्यादा और काही कम अशा स्वरूपाची परिस्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. सर बॉल द्या, नवीन बॉल द्या, नवीन बॉल द्या. 2 षटकांपूर्वी जर चेंडू जर तुमचा गहाळ झाला तर मात्र तुम्हाला नवीन बॉल फेस करावा लागणार आहे. एक लास्ट बॉल आहे हा मॅच बॉल आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही. आपण लगेच तो अवेलेबल करू. विनंती असेल थोडं स्पीडअप करा. मॅचला पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण सुरुवात करतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. 1.2 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. मात्र शेख साहेब आज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. अनबीटन वॉरियर्स म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या टीमसाठी. हो, पुढचा बॉल फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक काहीसा गाफील क्षेत्ररक्षण आहे आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव.
एक सिंगल धाव मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा कन्सिड होईल. धावफलक पुढे जाईल 15 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 1.3 षटकांचा खेळ. मात्र मैदानाच्या मध्ये अब्सोल्यूट सेन्सेबल क्रिकेट आणि त्याच खेळासाठी ओळखला जाणार हा संघाचा सर्वोत्तम फलंदाज शेख साहेबांनी मात्र आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट केली आहे आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अक्षय. साहेब 11 संघ मात्र आपण पाहतोय काहीसा सावध आणि डिस्ट्रक्टिव्ह पवित्रा मैदानाच्या मध्ये धारण केलाय. 15 धावा. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 1.3 षटकांचा खेळ. यावर पाहतो नक्कीच डेड बॉलची घोषणा मात्र होईल. कुठलाही बॉल मात्र काउंट केला होणार जाणार नाहीये. 15 धावा अद्यापर्यंत आहेत. 1.3 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा प्रफुल्ल. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तोल मात्र ढासळलाय तो फलंदाजाचा आणि आपण पाहतोय नक्कीच या बॉलवरती कुठली धाव ही मात्र मैदानाच्या मध्ये येणार नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल धावफलकाला स्थिर ठेवेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थानं जो मोमेंटम गेन केला गेला या षटकाच्या सुरुवातीला तो मोमेंटम मात्र पुन्हा एकदा कॅरी फॉरवर्ड करण्यामध्ये काहीच अपयश येत आहे आणि आपण पाहतोय नक्कीच एक षटकार त्यानंतर सिंगल आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल. हो यावेळी मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा पेस जनरेट केलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल वेगानं बीट केलाय आणि प्रतिस्पर्धी संघाचा आणखीन एक शिलेदार धारा तरी पाडलाय. विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. अप्रतिम चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये. चला न्यू बॅटर चला फास्ट. टीमला विनंती आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. टायमर आपला ऑन आहे. टायमर चालू आहे त्यामुळे विनंती असेल सेलिब्रेशन जरूर करा. मात्र त्वरित आपण आपापल्या मार्कवरती परता. कारण आपण पाहतोय वेळ ही अत्यंत मौल्यवान गोष्ट है. समय समय की बात है. समय के साथ हर समय बदल जाता है. अगर आपको आपका समय लाना है अपना टाइम लाना है तो यहाँ पर मैदान के अंदर वो टाइम सेव करना पड़ेगा. विकेटचं पतन मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहिले. न्यू बॅटर पुन्हा एकदा. फलंदाजाचं नाव कळवा. सचिन गदादे यांना मात्र पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. जैसा नाम वैसा काम. अपने मेहनत से अपनी खुद की पहचान बनाने वाला है बल्लेबाज सचिन गदादे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. अप्रतिम बॉल मात्र मैदानाच्या मध्ये आहे. षटक समाप्तीचा मुख्य पंचांचा निर्वाळ येईल. निर्धारित 2 षटकांचा खेळ. पॉवर प्लेची षटकं मात्र समाप्त होत आहेत आणि धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना साहेब 11 धावफलकावरती नोंदवत आहेत. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तुषार यांच्या गोलंदाजी मार्कवरती मात्र पुन्हा एकदा आक्रमण करावं लागणार आहे. धावांचा पाऊस मात्र मैदानाच्या मध्ये आणि या पावसामध्ये मात्र टीमच्या धावफलकाला ओलं चिंब करावं लागणार आहे. कारण आपण पाहतोय रखरखत ऊन आणि त्या उन्हामध्ये क्रिकेटचा हा थरार अर्थात 2 मातब्बर संघादरम्यानचं हे बॅटल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आपण मैदानाच्या मध्ये खेळाडू म्हणून काहीतरी उद्देशाने त्या ठिकाणी खेळत असतो. मात्र खऱ्या अर्थानं ज्यांचा नामोल्लेख करावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 8 धावा आल्या. त्यानंतर मात्र 7. उतरता आलेख हा धावफलकाचा आहे. मात्र आमचे दोनही पंच आपण पाहतोय या रखरखत्या उन्हामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आज मात्र उभे आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करावं लागणार आहे. कारण आपण पाहतो नक्कीच क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला रिप्ले तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून पाहता येतो. मात्र ऑन फील्ड आपण पाहतोय त्यांना कुठलाही रिप्ले अवेलेबल नसतो. आहे त्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावरती खऱ्या अर्थाने त्यांना मात्र निर्णयापर्यंत जायचं असतं आणि आपण पाहतोय नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ह्या सगळ्याच गोष्टींवरती मात करत हे मात्र पंच खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये उभे आहेत. अभेद्य सह्याद्री सारखे. टायमर मात्र ऑन आहे आणि आपण पाहतोय तो मात्र थांबायला तयार नाहीये आणि आपण पाहतोय प्रत्येक घालवलेला वेळ मात्र तुम्हाला एक्स्ट्रा कॉस्ट करावी लागेल ती या मॅच मध्ये आणि ते समीकरण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे. हो पुढचाही बॉल सुरेख चेंडू मैदानाच्या मध्ये. दिशा मात्र भरकटलाय तो गोलंदाज. लाइन और लेन्स से भटके तो पडेंगे फटके आणि यावेळी मात्र आपण पाहतोय एक एक्स्ट्रा अतिरिक्तची धाव मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाईल आणि धावफलकावरती आहेत 16 धावा. हे 3ऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती तुषार वाघ यांना आपण पाहतोय. तुषार यांचा हा पहिलाच बॉल. लाईन आणि लेंथ मात्र बिखरलाय आणि त्यानंतर एक एक्स्ट्रा धाव. हो पुढचाही बॉल. रचनात्मक फटका खेळण्याचा मानस एलिव्हेशन या बॉलवरती प्राप्त झालेला नाही आहेत आणि जो फटका खेळण्याचा होता त्या फटक्यासाठी मात्र आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग करण्यामध्ये काहीच अपयश आणि एक भन्नाट वेगाचा चेंडू बिहाइंड द विकेट. परफ्यूम बॉल ट्रॅव्हल झालाय आणि द मॅन विथ द गोल्डन आर्म्स हॅज बीन कलेक्टेड सेफली. इट्स 1 मोर डॉट बॉल. डॉट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. प्रेशर मात्र पुन्हा एकदा बिल्डअप केला जाईल तो शेख साहेबांच्या माध्यमात. मात्र अंडर प्रेशर बिखरली जाईल अर्थात फलंदाजी युनिट की पुन्हा एकदा निखरली जाणार आहे. नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या ठिकाणी मात्र रोखून धरणारी कामगिरी मात्र शेख साहेबांना होती. मात्र आपण पाहतोय संयमाचा बांध मात्र तोडण्याचा प्रयत्न होता. पुल करण्याचा सफल प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये हाणून पाडलाय तो गोलंदाजी मार्कवरती अर्थात तुषार यांनी आणि आणखीन एक सिंगल धाव मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाईल आणि धावफलकावरती येतील 17 धावा.
यापूर्वीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात सागर काळखैरे यांना मात्र हा आपण देणार आहोत. आपण पाहतो यापूर्वी देखील त्यांच्या नावाचा उल्लेख आपण केलाय, तरी देखील पुन्हा एकदा त्यांना विनंती असेल आपण कृपया आपला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी कलेक्ट करायचा आहे. यापूर्वीच्या मॅचचा सुपरस्टार अर्थात सागर काळखैरे. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण जातोय. धावफलकावरती 17 आहे, 17चा खतरा मात्र कोणासाठी असणार आहे, फलंदाज की गोलंदाज. आपण ते पाहतो गोलंदाजी मार्कवरती तुषार, तर फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सचिन कदादे. एका बाजूला परफेक्ट एक्सपिरियन्स मॅन अर्थात शेख साहेबांना आपण पाहतोय, तर स्ट्राईक एंड वरती एक युवा नवोदित फलंदाज मात्र या बॉलवरती पुन्हा एकदा थांबवलंय. आणखीन एक डॉट बॉल मात्र धावफलकाला पुन्हा एकदा स्थिर ठेवेल. नक्कीच हा काउंटर अटॅक मात्र मैदानाच्या मध्ये करावा लागेल, ऍक्सेलरेट करावा लागणार आहे. ऍक्सेलरेटरवरती पाय मात्र तुम्हाला मैदानाच्या मध्ये द्यावा लागणार आहे. सिंगल डबलला कुठलाही परिणाम हा प्रतिस्पर्धी टीमवरती होणार नाही, त्यांना मोठा फटका हा मात्र या ठिकाणी थांबवायचा आहे. आणि अद्यापपर्यंत मात्र आपण पाहतोय अचूक लाईन आणि लेन गुड लेन स्पॉटवरती चेंडू हिट केलेत आणि त्यानंतर मात्र धावांसाठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये निर्माण केला गेलाय. खऱ्या अर्थानं फलंदाजांच्या पायामध्ये दिवसा ढवळ्या बेड्या ठोकणारी कामगिरी ही मात्र मैदानाच्या मध्ये केली जाते. मात्र ही संयमाची बेडी, संयमाचा बांध मात्र तोडावा लागेल आणि चौकार आणि षटकारांची आतषबाजी ही मात्र मैदानाच्या मध्ये करावी लागणार आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खऱ्या अर्थानं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. जी ताकद या फटक्यामध्ये जनरेट करण्याची होती ती मात्र जनरेट झालेली नाहीये आणि आपण पाहतो एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल आणि सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. शांत आणि संयमी वातावरण मात्र या शांततेला भेदणारा एक महाकाय गगनभेदी फटका मैदानाच्या आतमध्ये आणि त्या फटक्याची प्रतीक्षा आज मात्र पुन्हा एकदा शेख साहेबांना आहे. संघाची आवश्यकता आहे ती अर्थात चौकार आणि षटकारांची आणि त्या आवश्यकतेनुरूप स्वतःला नेहमीच मोल्डअप करणारा हा सर्वोत्तम फलंदाज शेख साहेब पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सामना करतील. ओपूर साहेब बॉल पायावरती चेंडू होता. अप्रतिम फटका मैदानाच्या मध्ये झटकला चेंडूला आणि केवळ एक सिंगल धाव याही वेळी मात्र मैदानाच्या मध्ये कन्सिड होईल आणि धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 19 धावा या धावफलकावरती आहे. 2.5 षटकांचा खेळ मात्र अद्यापर्यंत संपलाय. आणखीन एक किफायतशीर षटक मैदानाच्या मध्ये. ओव्हरऑल आपण पाहतो 1.5 षटकामध्ये केवळ 12 धावा तुषारनं मैदानाच्या मध्ये खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट ही आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. ओव्हरऑल ऑल राऊंड परफॉर्मर म्हणून खऱ्या अर्थानं ज्याला ओळखला जातो तो तुषार याही मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारी इम्पॅक्टफुल कामगिरी पुन्हा एकदा नोंदवताना आपल्याला पाहायला भेटतोय. तर अंतिमचा बॉल या बॉलवरती मात्र मोठा फटका खेळावा लागणार आहे. ओ शॉट फॉली हाफ ट्रॅकर चेंडू आकाशामध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सुरेख प्रयत्न आहे. मंजिल अर्थात विकेट होती आणि ऐन खेळ मार्ग मात्र ती मिळवली आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. काय प्रयत्न मैदानाच्या मध्ये स्वतःला झोकून दिलाय चेंडूवरती. कॅच आउटच्या रूपाने विकेट यायला हवी होती मात्र आपण पाहतोय धावचीच्या रूपाने विकेट आली आहे. विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. आपण पाहतोय ग्रामसेवक खऱ्या अर्थानं बोरावके साहेबांचा हा झेल मात्र मैदानाच्या मध्ये होता. ग्राम सेवा करता करता खऱ्या अर्थानं संघाची सेवा देखील अप्रतिमरित्या त्यांच्या माध्यमातून केली जाते. संपूर्ण आत्मसमर्पण या मॅच मध्ये बोरावके साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवलं जाते आपल्या टीमसाठी आणि लढण्याचा इतिहास खऱ्या अर्थानं ते स्पिरिट आज मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटते. पत्त्यांच्या डावाप्रमाणे डाव मात्र कोसळतोय. एका एंड वरून विकेटचं पतन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला भेटतंय. तर दुसऱ्या एंड वरती धावा देखील रुसवा घेत आहेत ते अर्थात फलंदाजी टीमसाठी. मात्र यातून कमबॅक करावं लागणार आहे. टायमर मात्र ऑन आहे. आपण पाहतोय निर्धारित 8-9 मिनिटांचा वेळ मात्र आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक आहे. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान मात्र टायमर तुमचा 45 सेकंदांचा हा ड्रिंक्स ब्रेक असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्ले रिझ्यूम होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय 9 मिनिटांमध्ये निर्धारित उर्वरित 3 षटकं ही मात्र तुम्हाला मैदानाच्या मध्ये कंप्लीट करावी लागणार आहेत. ऋषिकेशजी वीर साहेब पोलीस कॉन्स्टेबल यांचे या ठिकाणी शुभ आगमन होतंय. बॅटिंगला जाऊया. आपल्या सोपे गावात पोलीस साहेबच एवढे आहेत की नेमके मैदानाच्या मध्ये खेळाडू खेळतात की पोलीस साहेब खेळतात हे मात्र कळत नाही. नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कौतुकाची आणि अभिमानास्पद बाब आहे की या मातीनं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय असंख्य सुपरस्टार हे जन्माला घातलेले आहेत आणि ते मात्र खऱ्या अर्थानं भारत मातेची महाराष्ट्राची सेवा अथक आणि अविरतपणे करतायत आणि त्याच अर्थात पोलीस बांधवांना देखील सलाम असेल. कारण आपण पाहतोय कुठलाही सण असेल, वार असेल, उत्सव असेल आपण आनंदाने का साजरा करू शकतो कारण त्या पाठीमागे त्यांची मेहनत आणि कष्ट आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नक्कीच आपलं प्रोफेशन जपत आपलं पॅशन देखील त्यांच्या माध्यमातून या मैदानाच्या मध्ये फॉलो केलं जातंय. आपण पाहतोय नक्कीच ते प्रोफेशन
आणि पॅशन मधलं बॅलन्स मात्र या खेळाडूंच्या माध्यमातून, कारण असं म्हटलं जातं की चुरा लो हर हसीन लम्हा ये जिंदगी से फिर जिम्मेदारियां मोहलत नाही देगी. आपण पाहतोय जबाबदारीचं ओझं काहीसं बाजूला ठेवत आपण पाहतोय देश सेवेसोबतच आपली संघ सेवा, गाव सेवा करण्याचा प्रयत्न या क्रीडाच्या माध्यमातून, या क्रिकेटच्या माध्यमातून करताना ही मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला भेटतात. तर फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अर्थात शेख साहेब 7 चेंडू आणि 10 धावांचा ब्लास्ट मात्र मैदानाच्या मध्ये केला आणि इथून पुढे मात्र पुन्हा एकदा मार्गक्रमण करावा लागणार आहे. तर फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय यापूर्वीच्या मॅचचा सुपरस्टार अर्थात ऋषिकेश यांना पुन्हा एकदा आपण फलंदाजी मार्कवरती पाहतोय. लेफ्ट हँडेड अब्सोल्यूट किंग ऑफ डिस्ट्रक्शन म्हणून खऱ्या अर्थाने यांच्याकडे पाहिलं जातं महाराष्ट्र पोलीस. ऋषिकेश यांना पुन्हा एकदा. तर गोलंदाजी मार्कवरती प्रफुल्ल पहिल्या क्रमांकाचं षटक अप्रतिम हाताळलं गेलं आणि दुसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये पुन्हा एकदा तोच दरारा आणि तीच दहशत. हो सुरेख 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 चेंडू मैदानाच्या मध्ये होता. गुडगा टेक और तमाशा देख स्वरूपाचा फटका एक्झिक्यूट करण्याचा मानस दाखवलाय. मात्र बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये आणि पहिला बॉल मात्र डॉट मैदानाच्या मध्ये प्रफुल्ल यांनी टाकलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतरचा हा डॉट बॉल मैदानाच्या मध्ये धावफलकाला पुन्हा एकदा स्थिर ठेवेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा हो शॉर्ट फॉली चेंडू होता. बॅक टू द बॉलरचा फटका क्षेत्ररक्षकाला अर्थात गोलंदाजाला काहीशी हुलकावणी देऊन चेंडू आपण पाहतोय नक्कीच ट्रॅव्हल झालाय. त्यावरती सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतो आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आज मात्र क्रीडा रसिकांना नक्कीच शंका या ठिकाणी निर्माण होईल की ऋषिकेश साहेब येता येताच खऱ्या अर्थानं मोरगावरून दर्शन घेऊन आलेत की काय, असा प्रश्न मात्र क्रीडा रसिकांना पडलाय. प्रचंड जीवनदान आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांना प्राप्त होतात. मात्र असं म्हटलं जाईल की हाताच्या लकीर किंवा हाताच्या हातावरती असणाऱ्या रेषांवरती तुमचं भाग्य नव्हे तर तुमच्या मनगटातील ताकदीच्या जोरावरती ते मात्र लिहिलं जातं की हातों की लकीरों पे मत बैठे गालिब, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हात नाही होते. आणि आज मात्र खऱ्या अर्थाने या हातांना एक वेगळी किमया प्राप्त झालेली आहे अर्थात ऋषिकेश साहेबांच्या. आणि आज मात्र त्यांना जीवनदान ही प्रत्येक ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होताना आपल्याला पाहायला भेटतात. तर पुढचा बॉल डाव्या स्टंपच्या बाहेर प्रचंड वेग मात्र धारण केलाय आणि या बॉलवरती मात्र कुठली धाव मात्र मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा येणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल या षटकामध्ये अद्यापर्यंत केवळ 2 धावा या सामन्याला आणि या मॅचला कलाटणी देणारे षटक पुन्हा एकदा हाताळताना गोलंदाजी मार्कवरती प्रफुल्ल. हो पुढचा बॉल बॅटची लीडिंग एज, बॅट का किनारा और बिहाइंड द विकेट अफलातून झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. काय झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बोरावके साहेबांचा आणखीन एक अप्रतिम झेल. अप्रतिम झेल मात्र मैदानाच्या मध्ये टिपला जातोय आणि आपण पाहतोय नक्कीच साहेब 11 संघाला आणखीन एक हादरा फलंदाज बाद. न्यू बॅटर अयाज पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती दाखल होईल. अयाजला मात्र एक मोठा आगाज आपल्या टीमसाठी करावा लागणार आहे. एका बाजूने पाहिलं तर खऱ्या अर्थाने टीम संकटांचा सामना करते. धावांची मुसीबत आज मात्र तोंड आ करून उभी येते संघासमोर. मात्र या मुसीबतीवरती रामबाण इलाज मैदानाच्या मध्ये करावा लागणार आहे. मागच्या 2 षटकांमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं धावांचा संघर्ष निर्माण केला जातोय. तो गोलंदाजी मार्कवरती असणाऱ्या टीमच्या वतीने केवळ 6 धावा या 2 षटकामध्ये आपण पाहतोय आल्यात आणि यानंतर मात्र काउंटर अटॅक मैदानाच्या मध्ये करावा लागेल. उर्वरित 12 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा या तुम्हाला मात्र मैदानाच्या मध्ये जमवाव्या लागणार आहेत. आपण पाहतोय टायमर ऑन आहे आणि अजूनही आपण पाहतोय 5 मिनिटांचा अवधी मात्र अजूनही शेष आहे आणि निर्धारित 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 12 चेंडू हे मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट करावे लागणार आहेत. आपण पाहतोय नक्कीच समोरून जर पाहिलं तर फलंदाजांना मात्र थांबून धरलंय, रोखून धरलंय. मात्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये या वेळेला मात्र रोखू शकणार नाहीये. त्यामुळे तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही लवकरात लवकर स्पीडअप करून गोलंदाजी मार्कवरती दाखल होऊन प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावरती राखावा लागणार आहे. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा बेस्टाईन स्ट्रोक आहे की परफेक्ट मिडल केलाय आणि काय फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. Left-handed batter Rishikesh, the man from team Sahab 11, has been set on fire and sent a ball outside of the park. One more marvelous and gigantic hit. षटकार 6 रन. षटकार पुन्हा एकदा आपण पाहतोय संयमाचा बांध मात्र तोडला गेलाय आणि या युवराज सिंगच्या स्टाईलनं चेंडूला आसमान दाखवत पुन्हा एकदा चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बॉल को बाउंड्री लाइन के बाहर भेजा. गेंदबाज को दी है सजा. सुप्पे का राजा बजा रहे बाजा. चला चला क्षेत्ररक्षक चला आतमध्ये. चला पटकन चला क्षेत्ररक्षक बॉल आपण पाठवूया दुसरा. सापडलाय का मॅच बॉल? ओके चला थोडं स्पीडअप करा.
पाच मिनिटांचा वेळ मात्र शेष आहे आणि आपण पाहतोय निर्धारित 5 मिनिटांमध्ये मात्र तुम्हाला हे 2 षटकं मात्र कंप्लीट करायचे आहेत. मात्र काय फटका मैदानाच्या मध्ये आज मात्र ऋषिकेश साहेब थांबायचं नाव घेत नाही आहेत की झुक झुक के सीधा खड़ा हुआ हूं मैं, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने हाथों लिखा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं, तुम हालातों की भट्टी में जब भी मुझको झोकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं, तुम कब तक मुझको रोकोगे. आज मात्र रोखलं हे वादळ, शमवलंय, थंड केलंय आणि यष्ट्यांचा अचूक वेध घेत संघाला आणखीन एक खिंडार पाडलाय फलंदाज पात. न्यू बॅटर पुन्हा एकदा प्रसाद यांना मात्र फलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत. मात्र प्रसाद यांना पुन्हा एकदा या उर्वरित काही चेंडूवरती मात्र मोठा ब्लास्ट मैदानाच्या मध्ये करावा लागणार आहे. साहेब 27 धावा केवळ धाव फलकावरती आहेत. 5 फलंदाज मात्र त्यांनी गमावलेत आणि आपण पाहतोय नक्कीच ही विकेटची शृंखला मात्र कुठेतरी खंडित करावी लागणार आहे आणि धाबांचा हा दुष्काळ पुन्हा एकदा चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये धाबांचा हा सुकाळ पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी संघाला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय पराभवाचा प्रसाद देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर अर्थात प्रसाद. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज सज्ज होईल. आल्याच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, ही हॅज बीन टेकन अ ब्लंडर, catch of the tournament has been taken by this fielder, extraordinary efforts has been delivered and the new one more batter has been out toward the dugout. आणि आपण पाहतोय सन्मान्य आयोजकांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक, सन्मान्य रमाकांतजी कालखरे साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक आणि कुमार साहेबांच्या माध्यमातून बर्थडे बॉय यांच्याकडून देखील 100 रुपयांचं पारितोषिक आहे. काय जेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय कि मंजिले लाख कठिन आए तो गुजर जाऊंगा, हौसला हार कर बैठूंगा तो मर जाऊंगा, चल रहे थे जो मेरे साथ, कहाँ है वो लोग जो ये कहते थे कि रस्ते में ही बिखर जाऊंगा. काय जेल मैदानाच्या आतमध्ये सन्माननीय राजू लवे पाटील बाबुर्डीचे युवा कार्यकर्ते यांच्याकडून देखील 100 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच प्रकाश निंबाळकर काय जेल मैदानाच्या मध्ये टिपलाय, चित्याच्या चपळाईनं चेंडूवरती झेपावलं आणि आपण पाहतोय पुढचा बॉल पुन्हा एकदा लेट कटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली, हुलकावणी क्षेत्ररक्षकाला देऊन पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी सीमा रेषेच्या समीप हा चेंडू मात्र कलेक्ट होईल. तोपर्यंत 2 धाबा. एक मिनिट पंच थोडं होल्ड करा, 1 मिनिट. ओके रिझ्यूम. चला 29 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. ज्या खेळणाऱ्या टीम आहे आपल्याला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू अर्थात 12वा खेळाडू हा स्कोरर सोबत समालोचन कक्षामध्ये असणं अनिवार्य आहे. त्यानंतर मात्र कुठल्याही टीमला मात्र एंटरटेन केलं जाणार नाही याची कृपया आपण दक्षता घ्या. हो पुढचा बॉल डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक, डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता, त्यावरती मात्र एक सिंगल धाव धाव फलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाईल आणि धाव फलकावरती आमचे गुणलेखक कळवतात एकूण 30 धावा धाव फलकावरती आहेत.
तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हो, सुरेख बॉल हुलकावणी दिली आहे, मात्र आपण पाहतोय अवांतरच्या रूपाने एक धाव मात्र धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. या चेंडूची पुन्हा एकदा पुनरावृत्ती मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. आपण पाहतोय नक्कीच एक छोट ठिकाणी धाव फलक मात्र अद्यापपर्यंत उभा केलाय. 31 धावा धाव फलकावरती आहेत. या बॉलवरती मात्र एक मोठा फटका हा मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागणार आहे. आणि आपण पाहतोय नक्कीच हो, सुरेख बॉल मैदानाच्या मध्ये पाठीमागे सरक जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक कुठलाही त्या रिजनला नसेल आणि चेंडूला पुन्हा एकदा आसमान दाखवत फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. कणखणीत चौकार. हा चौकार धावफलकाला पुढे घेऊन जातोय. 35 धावा या धावफलकावरती आहे. षटक मात्र समाप्तीच्या मार्गावरती मार्गस्थ असताना आणि आपण पाहतोय अंतिम आणि निर्णायक षटक हे मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये चालू होणार आहे. 14 धावांचं हे महागडं षटक मात्र आपण पाहतोय काहीसा काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या 14 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आहेत 35 धावा, 6 फलंदाज बाद असताना. चला पंचांना विनंती थोडं स्पीडअप करा. अंतिम आणि निर्णायक षटक मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये घेऊन गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज बोरावके साहेब. हो, पुढचा बॉल गुगली मैदानाच्या आतमध्ये. धावचीचा प्रयत्न यष्टांचा चुकवेत आणि पंचांचं बोट जाईल आकाशाकडे. आणखीन एक हादरा, आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. न्यू बॅटर चला फास्ट. पंचांना विनंती आहे, स्क्वेअर लेग आपल्याकडे जर डिसिजन आला तर कृपया आपण लाऊड बोट वरती करा. काय होतंय आम्हाला पाठीमागून समजत नाही. थँक्यू सो मच. नक्कीच आपापली पंचांची कॅरी करण्याची एक वेगळी स्टाईल असते, मात्र आमच्यापर्यंत देखील ते पोहोचणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे विनंती असेल आपण बोट वरती करायचं आहे. थँक्यू सो मच. धावचीच्या रूपात आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती आलेली ही विकेट आणि आपण पाहतोय नक्कीच एक चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं फिल्डिंग टीम साठी पुन्हा एकदा होतीये. धावचीच्या रूपाने फलंदाज मात्र बाद झालाय तर न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सज्ज होईल. हो, सुरेख बॉल, फुल ऑन लाईनचा चेंडू. विट आपण पाहतोय लालच भरा चेंडू खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये होता. बोरावके साहेबांचा क्लास खऱ्या अर्थाने या चेंडूवरती होता आणि याही बॉल वरती आपण पाहतोय नशिबाची सिंगल, ट्रिकी सिंगल मात्र पुन्हा एकदा प्राप्त होते. न्यू बॅटर महेंद्र यांना मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती. पुढचा बॉल कहीं पे निघा आहे, कहीं पे निशाणा आणि आपण पाहतोय हातपाय हलवले तरी चेंडू काय सापडेना अशा स्वरूपाची परिस्थिती मात्र मैदानाच्या मध्ये आहे. ती तर तिरपीट उडून टाकली खऱ्या अर्थाने गोलंदाजी मार्क वरती. फलंदाजांना कुठलाही सूर मात्र अद्यापर्यंत सापडलेला नाहीये. पहिल्या षटकापासून खऱ्या अर्थाने या मॅच वरती गोलंदाजांना मात्र एक चांगलं पकड मजबूत करताना आपल्याला पाहायला भेटली. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेग रफ्तार, यू मिस साइड, डेफिनेटली हिट. बोरावके साहेबांनी आणखीन एक घरट उद्ध्वस्त करून टाकलाय. फलंदाज बाद. चला बॅटर चला फास्ट. आणि या नंतर विनंती असेल साहेब 11 ही मॅच संपल्या लगेच आपण लाईनअप करून मैदानाचा ताबा घ्या. नक्कीच आपण पाहतोय यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं साहेब 11 संघ धावफलकावरती 74 धावा यापूर्वीच्या मॅच मध्ये होतं आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय केवळ 36 धावांवरती मात्र रोखले. न्यू बॅटर नाव कळवा. समाधान यांचा हा पुढचा बॉल आल्या जमक्या पावलाला पुन्हा एकदा परतावा लागणार आहे. आज मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं थांबायचं नाव घेत नाहीत बोरावके साहेब आणि बॅक टू बॅक विकेट्स आज मात्र त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. की मैं झुक जाऊं तो मसला हल हो जाएगा, मैं झुक जाऊं तो मसला हल हो जाएगा, लेकिन इससे मेरे किरदार का कत्ल हो जाएगा. काय किरदार या अंतिम षटकामध्ये निभावलाय प्रतिस्पर्धी संघावरती. आपण पाहतोय विकेटचा आघात वारंवार केला जातोय. 5.4 षटकांती धाव फलकावरती आहे 36 धावा. समाधान मात्र पुन्हा एकदा परतलाय. अंतिमचा चेंडू मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये शेष असणार आहे. अद्यापर्यंत केवळ एक सिंगल धाव या षटकामध्ये बोरावके साहेबांनी अतिशय कंजूस आणि किफायतशीर गोलंदाजी केली आहे आणि कुठली विट मात्र प्रतिस्पर्ध्यांना दिलेली नाहीये. अंतिमचं षटक, निर्णायक षटक आणि याही षटकामध्ये पुन्हा एकदा
धावांसाठीचा हा संघर्ष साहेब 11 संघासाठी निर्माण केलाय. अंतिमचा बॉल आणि या बॉलवरती पुन्हा एकदा न्यू बॅटर अतुल. ओ पुढचाही बॉल विकेट होती. विकेट की महक यहाँ पर थी. बैट की लीडिंग एज और बिहाइंड द विकेट यहाँ पर गलती, लेकिन रन आउट के चलते फिर से एक बार विकेट आएगी. आणि आपण पाहतोय षटकाला मात्र पूर्ण विराम दिला गेला. एक सिंगल धाव या अंतिमच्या बॉलवरती आणि धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होईल. टीम ऑल आउट होईल आणि आपण पाहतोय नक्कीच धाव फलकावरती आमचे गुणलेखक कळवतात. एकूण 37 धावा आहेत. विजयासाठी आव्हान असेल 38 धावा. टीम साहेब 11 विनंती असेल आपण लाईनअप करत त्वरित मैदानाचा ताबा घ्या. पंचांना पाणी पाठवून द्या पटकन. पंचांना आमच्या पाणी पाठवून द्या आणि टीम पटकन चला मैदानाच्या आतमध्ये. बाबुर्डीकर आपले 2 धडाडीचे फलंदाज खेळण्यासाठी आत पाठवा. बाबुर्डीकर. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की 74 धावांचं एक मोठं लक्ष उभा करणारा हा प्रकाश निंबाळकर यांनी जो जेल घेतला त्याच्याबद्दल त्यांना योगेश शेठ खैरे यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक येत आहे. SPL सुपा प्रीमियर लीगच्या वतीने दोघांचंही असं मनपूर्वक असा आभार. 38 धावांचं लक्ष आहे. पाहूया मैदानात खेळण्यासाठी जात आहेत ते बोरावके साहेब आणि दुसरं कोण आहे, जीवन खंडाळे आणि ग्रामसेवक बोरावके साहेब. पाठीमागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं साहेब 11 संघाने 74 धावांचं एक दणदणीत लक्ष या ठिकाणी उभा केलं होतं. परंतु ज्यावेळेस साहेब 11 संघ मैदानात खेळत होता त्यावेळेस त्यांना ऑब्झर्व करत होता तो बाबुर्डी फायटर्स आणि बरोबर सर्वांना कॅच केलं, बरोबर सर्वांना पकडून धरलं आणि त्या पद्धतीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करून फक्त 37 धावांवरती रोखून धरण्यात यश मिळवलंय ते बाबुर्डी फायटर्स या संघाने. अतिशय सुंदर असं PSI कोळी साहेब यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा बाबुर्डी फायटर्स संघ अतिशय सुंदर असं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळलं. खूप तगड्या फलंदाजांना घेऊन मैदानात उतरणारा साहेब 11 संघाला मात्र 37 धावांवरतीच रोखून धरलं. मॅचला पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण करतोय सुरुवात. एक छोटेखानी आव्हान जरी छोटं असलं तरी खऱ्या अर्थानं लढण्याची जिद्द मात्र मोठी आणि त्याच जिद्दीनं त्याच ताकदीनं पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्ग होते साहेबांना आपण पाहतोय. सुपा वॉरियर्स आणि भोंडवेवाडी 11 या दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. यानंतरची होणारी मॅच आणि जर आपला संघनायक वेळेत आला नाही तर आपल्याला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. भोंडवेवाडी 11 वर्सेस सुपे 11. मॅचला मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आपण करतोय सुरुवात. सतीश आणि जीवन ही जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सज्ज होतीये. एक छोटेखानी आव्हान आणि त्या आव्हानाला राखण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती संघाचा कणा, संघाचा तारणहार अर्थात सुपरस्टार पुन्हा एकदा. शेख साहेबांचा पहिलाच बॉल सन्मान देत खेळत काढलाय. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चांगला चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूची वाट लावणारी कामगिरी मात्र मैदानाच्या मध्ये करावी लागणार आहे. सन्मान्य मान्यवर योगेश शेठ खैरे पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस का बॉस आपण करतोय. पुढचाही बॉल परफेक्ट पिडल, सुरेख आणि सुंदर फटका. चेंडू आकाशातून जातोय पुढे एकदा सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत ब्रॅडेड षटकार.
हा षटकार खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आगाज असेल एका धाव फलकाचा आणि आपण पाहतोय या षटकाराच्या सहाय्याने धाव फलकावरती 6 धावा. फलंदाजी मार्गवरती जीवन यांच्या बॅट मधून आलेला हा सुपरसॉनिक षटकार. समीकरण मात्र बदलेल. 34 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आवश्यकता असेल. चला भोंडवेवाडी टीम, चला टीम भोंडवेवाडी, चला भटकन भोंडवेवाडी 11 आणि आपण पाहतोय पहिला डॉट त्यानंतर षटकार. हो यावेळी मात्र सन्मान दिलाय, सन्मान देत खेळ काढलाय. अब्सोल्यूट सेन्सेबल क्रिकेट मैदानात मध्ये पहिल्या 3 बॉल वरती मात्र 6 धावा या आपल्या अकाउंट मध्ये जमा केलेल्या आहेत. चला आमची पुढचा बॉल मिस्ट्राईक फटका फसला. क्षेत्ररक्षक डाव द बॉल. शेख साहेबांचा कारनामा. लालच दिलेला हा चेंडू मैदानाच्या मध्ये पूल करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बाद. चला या कॅमेऱ्याच्या समोर आपण टॉस करतोय. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल आपण टॉस या ठिकाणी कव्हर करायचा आहे. नक्की सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते यानंतरची होणारी मॅच सुपे 11 वर्सेस बोंडवेवाडी वॉरियर्स या दोन संघादरम्यानची ही मॅच. सुपे वॉरियर्सचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. भोंडवेवाडी टीम चला भटकन संघनायक मान्यवर या ठिकाणी आपली वाट पाहताय. टीम भोंडवेवाडी 11. तर न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सज्ज होईल. कोळी साहेबांना मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वरती षटकार जर खेचला गेला तर 501 रुपयांचं पारितोषिक आहे आणि जर विकेट घेतली गेली तरी देखील 501 रुपयांचं पारितोषिक अजितजी कदम साहेब यांच्या माध्यमातून आहे. आणि आपण पाहतो या पारितोषिकावरती कुठला फलंदाज मात्र आपल्या कार्याची मोहर लावेल की गोलंदाज पुन्हा एकदा विकेटच्या रूपाने आपल्या खिशामध्ये घालेल. दोन्ही साहेबांसाठी मात्र पारितोषिक या ठिकाणी मैदानाच्या मध्ये लावलं जाते. हो पहिलाच बॉल आल्या आल्या अप्रतिम आणि देखणा प्रहार. नटराजनचा फटका जाईल सीमारेखा पार. लगेच आपण पाहतोय 500 रुपये खिशामध्ये हात घातला नोट आणि त्यानंतर मात्र 1 बाउन्स चेंडू गेल्यानंतर पुन्हा एकदा ते पैसे खिशामध्ये ट्रॅव्हल झालेत आणि आपण पाहतोय 4 धावा मात्र धाव फलकाला पुढे घेऊन जातात. या 4 धावा धाव फलकाला पुढे नेतील. आपण पाहतोय एकूण 10 धावा या धाव फलकावरती आहेत. या षटकामध्ये आपण पाहतोय चौकार आणि षटकारांची भाषा. हो सुरेख बॉल मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं कमबॅक पुन्हा एकदा आपण पाहतोय. आणि या पहिल्या क्रमांकाचा षटक आणि या षटकाला मात्र पूर्ण विराम दिला जाईल. तो अर्थात शेख साहेबांच्या धाव फलकावरती आहे 10 धावा. समीकरण मात्र बदलतंय. विजयासाठी अंतिमचे 30 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 28 धावा रन बॉलचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र मॅच लवकर आपल्या खिशामध्ये घालत खऱ्या अर्थानं नेट रन रेट मात्र सुधारण्याची सुवर्ण संधी मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र आपण पाहतोय नक्कीच याचा विचार मात्र मैदानाच्या मध्ये केला जाणार आहे का. कारण आपण पाहतोय नक्कीच नेट रन रेट देखील मोठा इम्पॅक्ट या मॅच वरती टाकेल आणि त्याच दृष्टिकोनातून एक एक पाऊल आज मात्र मैदानाच्या मध्ये टाकावा लागणार आहे. समोर जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं लढण्याचा आणि झुंजण्याचा इतिहास असणारी टीम आहे. ही टीम मात्र काही कच्च्या गोरूचे चेलेर आहेत. सहजासहजी ते मात्र हार या मॅच मध्ये मांडणार नाहीयेत आणि या दरम्यानचं हे बॅटल हे रणसंग्राम आज मात्र पुन्हा एकदा एरेला पेटणार आहे आणि मनगट आणि मेंदूचा परिपूर्ण वापर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटणार आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न होता. फटका मात्र फसलाय. व्हाईट बॉल अवांतरची 1 धाव. धाव फलकाला मात्र पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आहेत 11 धावा. अंतिमचे 30 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान या ठिकाणी मैदानाच्या मध्ये शेष आहे. एक महत्वपूर्ण विकेट मात्र आपल्या खिशामध्ये घालावी लागेल ती सतीश बोरावके साहेबांची. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू केवळ गाईड केलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती येईल. एक सिंगल धाव मात्र कन्सिड होईल आणि धाव फलकावरती 12 धावा. जिग्नेश आणि सतीश ही जोडी मात्र पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये आहे. आपापल्या टीमसाठी पुन्हा एकदा सर्वतोपरी करण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून होतोय. अक्षय चांदगुडे यांना मात्र आपण गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आणि खऱ्या अर्थानं अक्षय यांना मात्र प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत निर्माण करणारी कामगिरी या मॅच मध्ये करावी लागणार आहे. विकेट खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक करून देऊ शकतात. मात्र त्या विकेट पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये येतील का हा प्रश्न मात्र या ठिकाणी चाहत्यांच्या माध्यमातून विचारला जातोय. हो पुढचा बॉल अंक भेदक मारा मैदानाच्या मध्ये आहे. अंकावरती टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या फटक्यामध्ये आपण पाहतोय नक्कीच ताकद जनरेट केली गेली. मात्र बॅट आणि बॉलचं टायमिंग झालेलं नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल. दोन्ही संघाचे संघ चाहते आणि प्रेक्षकांच्या माध्यमातून मात्र एक प्रश्न वारंवार विचारला जाईल की जीत कब मिलेगी, कब मिलेगी जीत, कि जीत कब मिलेगी. पूछने वालों ने पूछा पर कैसे मिलेगी ये नहीं पूछा किसी ने. लोग सब परिणामों का इंतजार कर रहे थे लेकिन प्रयास किसी ने नहीं देखा.
हो सके तो तुम किसी को उसके परिणाम नाही प्रयास पूछना आणि एक सुंदर प्रयत्न पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये या दोनही टीमच्या माध्यमातून आपापल्या संघासाठी केला जातोय. धावफलकावरती आपण जातोय. धावफलकावरती आहेत 12 धावा, 13 धावा आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेऊन बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. नशिबाचा हा चौकार मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा प्राप्त झालाय. मात्र नशिबावरती विसंबून राहून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला परिपूर्ण द्यावं लागणार आहे. Supe Warriors has been won the toss and they have been elected for the bowl first. पुढचा बॉल रचनात्मक फटका घेण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतो या बॉलवरती मात्र कुठली धाव मैदानाच्या मध्ये येणार नाहीये. एक निर्धाव चेंडू मैदानाच्या मध्ये टाकला गेलाय आणि त्यावरती आपण पाहतोय 17 धावांवरती धाव फलक स्थिर आहे. 38 धावांचं आव्हान आहे. करंट रन रेटचा जर विचार आपण केला तर 9.27च्या सरासरीने अद्यापपर्यंत मात्र धावा या मैदानाच्या मध्ये जमवलेल्या आहेत आणि आपण पाहतोय नक्कीच आस्किंग रेट मात्र बिलो. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू दिशाहीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती जर आपण पाहिलं तर अकाउंट मध्ये बॅलन्स या स्वरूपाची आबेल और मुझे मार अशा स्वरूपाची कामगिरी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजांच्या माध्यमातून होते. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये बॅकफुट वरती जावत आपण पाहतोय. बॅकफुट पंच हा बॉल क्षेत्ररक्षक गरीबी में आटा गेला. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसळ लागते शेजारी. बजने वाला आहे. आता डगआउट मध्ये गेल्यानंतर या सर्व गोष्टींवरती चर्चा विचार विमर्श कान फुंकले जातील, कान उपटले जातील, कान मंत्र दिला जाईल. मात्र हे सगळं खऱ्या अर्थानं पराभूत झाल्यानंतर मात्र तुम्हाला डगआउट मध्ये घडताना पाहायला भेटेल. पुढचा बॉल सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. संघाचा तारणहार विघ्नहर्ता अर्थात शेख साहेबांना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय. ना मुहूर्त देखते है ना सूरत देखते है. शेख साहब तो बस अपने टीम की जरूरत देखते. आवश्यकता आहे ती अर्थात पार्टनरशिप ब्रेक करण्याची आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप ब्रेकर शेख साहेबांनी मात्र आपल्या संघासाठी विकेटचं खातं ओपन केलंय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शेख साहेब आपल्या टीमला एक महत्वपूर्ण विकेट पुन्हा एकदा या मॅच मध्ये मिळवून देत आहेत आणि आपल्या टीमचं कमबॅक पुन्हा एकदा करून देत आहेत. 22 धावफलकावरती तर नवीन फलंदाज पुन्हा एकदा तुषार पाक. आल्यास आपण पाहतोय पुन्हा एकदा रिव्हर्स पुलचा फटका मैदानाच्या मध्ये. क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती सुरेख फेकी आणि बॅकअप सुंदर आहे. एक सिंगल मात्र रोखू शकणार नाही आणि ही सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जातीये. 23 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय.
पुढचा बॉल बॅटची लीडिंग एज, बैट का किनारा और विकेट कीपर का सहारा, विकेट से होईल पतन, बैटर बैक टू द पवेलियन, फलंदाज बाद. चला न्यू बैटर, चला फास्ट. उदा धावांची आवश्यकता आहे. एक चांगली विकेट, एक मोठी विकेट आणि पुढे एकदा या मॅच मध्ये कमबॅक आणि एक मोठा फटका आणि पुढे एकदा या मॅच मधील रंगत काढून टाकणारा फटका मैदानाच्या आतमध्ये. अपना फटका 440 वोल्ट का झटका और ये जोर का झटका मैदानाच्या आतमध्ये 30 धावा, 30 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता मात्र अंतिमचे 18 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहतोय विजेता असणारी टीम साहब 11, या मॅच मध्ये मात्र पराभवाची धूळ पुन्हा एकदा चाखावी लागते आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय या मॅच वरती एक पकड मजबूत करताना फलंदाजी मार्क वरती असणारी टीम बाबोर्डी संघ हा मात्र धाव फलकावरती 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4थ्या क्रमांकाचा षटक. हो, पुढचा बॉल पाठीमागे सरकलाय, जागा बनवली आहे. अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये, बिग चेस फॉर द फिल्डर आणि प्रयत्न सर्वोत्कृष्ट आहे. अप्रतिम प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. सुपर वॉरियर्स टीम ही मॅच संपल्या लगेच आपण सज्ज राहायचं आहे, लाईनअप करायचंय आणि त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुठलाही अतिरिक्त वेळ मात्र आपल्याला दवडायचा नाहीये. या मॅच मधील रंजकता, या सामन्यातील रंजकता जर आपल्याला टिकून ठेवायची असेल तर सामना. हो, पुढचा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा पायांवरती चेंडू होता, क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आला. आपण पाहतोय आयोजन आपले, नियोजन आपले, त्यामुळे आपल्या सर्वांची सर्वस्वी जबाबदारी आहे की आपण या ठिकाणी सहकार्य करायचंय. त्यामुळे आपण पाहतोय कुठलाही अधिकचा वेळ न दवडता त्वरित आपण लाईनअप करून मैदानाचा ताबा घ्या आणि मॅच संपल्या लगेच पंचांना देखील पाणी पाठवून द्या. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅक टू द बॉलर. फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये. कुठली धाव या बॉलवरती नसेल, निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. आमचे गुणलेखक कळवतील 33 धावा धाव फलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद असताना 3.3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. अंतिमचे आपण पाहतोय अजूनही केवळ 5 धावांची आवश्यकता ही विजयासाठी असेल. 15 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 5 धावा. एक मोठा फटका आणि मॅच फिनिश. आपण पाहतोय पुढचा बॉल पुन्हा एकदा. ऑल अलॉंग विथ द पेस, द कार्पेट ड्राइव्ह हॅज बीन एक्झिक्युटेड, बिग चेस फॉर द फिल्डर. आणि आपण पाहतोय सरते शेवटी अगदी बाउंड्री लाईनच्या समीप मात्र चेंडू कलेक्ट होईल तोपर्यंत मिळवल्या जातील 2 धावा. विजयाच्या समीप आणखीन एक पाऊल. आता मात्र विजयासाठी आवश्यकता केवळ 14 चेंडू आणि 3 धावा. 14 चेंडू आणि 3 धावांचं आव्हान अजूनही मैदानाच्या मध्ये आहे. साहेब 11 नक्कीच आपण पाहतोय या मॅच वरची पकड मात्र ढिल्ली झालेली आहे आणि आपण पाहतो नक्कीच पराभवाच्या मार्गावरती मात्र पुढे एकदा ते आपल्याला पाहायला भेटतील. आणि यानंतर मात्र आपण पाहतो नक्कीच प्रफुल्ल शेळके सरांना देखील आपण ऐकणार आहोत. पुढचा बॉल, सुरेख प्रयत्न फॉलिंग थ्रू मध्ये. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लढण्याची जिद्द आणि उमेद मात्र कायम ठेवली आहे. तुम्ही जिंकलात किंवा हरलात हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही लढलात कसं हे महत्वाचं. आणि तो लढा आज मात्र साहब 11 संघाने पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये दिलाय. खऱ्या अर्थानं विजेते कुठली गोष्ट वेगळी करत नाही, तर प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळेपण असतं आणि ते वेगळेपण खऱ्या अर्थानं साहब 11 टीमचे. पहिली मॅच 74 धावांचा अनबीटन ब्लास्ट मैदानाच्या मध्ये विजयी कामगिरी आपण पाहिली आणि या मॅच वरती आपण पाहतोय नक्कीच पुन्हा एकदा पराभवाच्या दृष्टिकोनातून आणखीन एक पाऊल. फेकी सुरेख
आणि तोपर्यंत मात्र 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतायत 37 धावा. द स्कोर्स हॅज बीन लेवल नाव. आपण पाहतोय धाव गती समान या ठिकाणी झालेली आहे. समान धावा या दोन्ही टीमच्या आहेत. अंतिमचे 12 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. चला पटकन चला गोलंदाज चला मार्क वरती. अंतिमचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता. अंतिमचा 1 धाव. ओ पुढचा बॉल पाठीमागे सरकलाय. विजयी चौकार मैदानाच्या आतमध्ये.